हॅलो मुलांनो, मी आहे साची तुमची स्टडी बडी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आज येथे आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरीचा धडा राखी पौर्णिमा. तर चला सुरू करूया. आधी शब्दार्थ पाहूया. प्रतीक म्हणजे संकेत. अर्पण करणे म्हणजे समर्पित करणे. नारळी भात म्हणजे नारळ साखर घालून केलेला गोड भात. समुद्र म्हणजे सागर. आता वळूया प्रश्नोत्तरांकडे. पहिला प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. राखी पौर्णिमा हा सण कोणत्या महिन्यात येतो? तर मुलांनो, नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला प्रश्नोत्तर सोडवण्यापूर्वी धडा व्यवस्थित वाचायचा आहे. त्यामुळे तुम्हाला वाचनाची तर सवय लागेलच, पण तुम्हाला पटकन समजेल पण शिक्षकांनी शिकवलेलं. तर मला आता सांगा, राखी पौर्णिमा हा सण कोणत्या महिन्यात येतो? उत्तर आहे, राखी पौर्णिमा हा सण श्रावण महिन्यात येतो. दुसरा प्रश्न, या दिवशी बहीण काय करते? सांगा मुलांनो, या दिवशी बहीण काय करते? उत्तर आहे, या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याला ओवाळते. पुढचा प्रश्न, कोळी बांधव या दिवशी कोणाची पूजा करतात? सांगा मुलांनो, कोळी बांधव या दिवशी कोणाची पूजा करतात? उत्तर आहे, कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पुढचा प्रश्न, या सणाला कोणकोणते गोड पदार्थ करतात? ह्याचं उत्तर तर तुम्हाला माहित आहे, सांगा पटकन. उत्तर आहे, या सणाला नारळी भात, नारळाच्या करंज्या व बर्फी असे गोड पदार्थ करतात. पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, महाराष्ट्रामध्ये हा सण कोणत्या नावाने साजरा करतात? तर मुलांनो सांगा, महाराष्ट्रामध्ये हा सण कोणत्या नावाने साजरा होतो? उत्तर ह्याचं माहित आहे तुम्हाला. उत्तर आहे, नारळी पौर्णिमा. दुसरा प्रश्न, कोळी बांधव समुद्राला काय अर्पण करतात? सांगा बरं, काय अर्पण करतात? उत्तर आहे, नारळ. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 1. आनंद म्हणजे हर्ष. उत्साही म्हणजे हौशी. आता पुढचा प्रश्न आहे, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. शब्द दिलेले आहेत, राखी, समुद्राची, नारळी पौर्णिमा आणि प्रतीक. पहिलं वाक्य आहे, भाऊ बहिणीच्या प्रेमाचे टिंब म्हणजे रक्षाबंधन. तर मुलांनो सांगा, इथे योग्य शब्द काय येईल? उत्तर आहे, प्रतीक. भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणजेच रक्षाबंधन. दुसरं वाक्य, बहीण भावाच्या हातावर टिंब बांधते. उत्तर आहे, राखी. बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. पुढचं वाक्य, महाराष्ट्रामध्ये हा सण टिंब म्हणून साजरा करतात. तर मुलांना सांगा, महाराष्ट्रामध्ये हा सण कुठल्या नावाने साजरा होतो? उत्तर आहे, नारळी पौर्णिमा. महाराष्ट्रामध्ये हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. आणि पुढचं वाक्य आहे, या दिवशी कोळी बांधव टिंब पूजा करतात. तर सांगा, काय असेल उत्तर? उत्तर आहे, समुद्राची. या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करतात. आता सगळ्या रिकाम्या जागांची उत्तर आपण पुन्हा एकदा पाहूया. पहिलं वाक्य, भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन. 2. बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. 3. महाराष्ट्रामध्ये हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. आणि 4. या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करतात. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. रक्षाबंधन म्हणजे काय? तर सांगा मुलांनो, तुम्हाला काय समजले? रक्षाबंधन म्हणजे काय?
उत्तर आहे भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन होय. दुसरा प्रश्न, नारळी पौर्णिमा हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? सांगा मुलांनो, नारळी पौर्णिमा हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? उत्तर आहे नारळी पौर्णिमा हा सण महाराष्ट्र राज्यात साजरा करतात. पुढचा प्रश्न आहे श्रावण महिन्यात कोणकोणते सण येतात? मुलांनो, तुमच्याकडे मराठी कॅलेंडर असेल ना, त्यात पाहून सांगा बरं श्रावण महिन्यात कोणकोणते सण येतात? उत्तर आहे श्रावण महिन्यात रक्षाबंधन, नागपंचमी व श्रीकृष्ण जन्माष्टमी हे सण येतात. पुढचा प्रश्न, तुमच्या आवडत्या सणांची नावे लिहा. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या सणांची नावे लिहायची आहेत. उत्तर आहे माझे आवडते सण दिवाळी व रक्षाबंधन आहेत. पुढचा प्रश्न आहे नारळी भात म्हणजे काय? तर सांगा मुलांनो, नारळी भात म्हणजे काय? उत्तर आहे नारळ साखर घालून केलेला गोड भात म्हणजे नारळी भात. पुढचा प्रश्न, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. दिवस, दिन, गंध, वास, शेतकरी, कृषक, प्रतीक, संकेत, सण, उत्सव, शौर्य, पराक्रम, सागर, समुद्र, भाऊ, बंधू. पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा. पहिलं वाक्य, टिंब महिन्यातील पौर्णिमेला हा सण देशभरात साजरा केला जातो. तर सांगा मुलांनो, उत्तर काय आहे? उत्तर आहे श्रावण. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण देशभरात साजरा केला जातो. दुसरं वाक्य, भाऊ बहिणीचे टिंब करण्याचे वचन देतो. सांगा इथे काय असेल? उत्तर आहे रक्षण. भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. पुढचं वाक्य आहे मासे पकडणारे कोळी बांधव टिंब पूजा करतात. सांगा बरं काय उत्तर असेल? उत्तर आहे समुद्राची. मासे पकडणारे कोळी बांधव समुद्राची पूजा करतात. आता आपण सर्व रिकाम्या जागांची उत्तरं पाहूया. पहिलं वाक्य, श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण देशभरात साजरा केला जातो. दुसरं वाक्य, भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. तिसरं वाक्य, मासे पकडणारे कोळी बांधव समुद्राची पूजा करतात. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण इथे संपवलेला आहे पाठ राखी पौर्णिमा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड कीप स्टडिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.